जाऊची पुण्याई कशी आली या फळाला तो बापाचा बापा वाघ शुभा जन्मला तो बापाचा बापा वाघ शुभा जन्मला माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली या फळाला माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली या फळाला बापाचा 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 बापा हा शुभा जन्मला बापाचा बापा हा शुभा जन्मला बापाचा बापा हा शुभा जन्मला टाळी वाजवा टाळी ज्याला आपल्या धर्माचा गर्व आहे अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची अरे ते शिवराय ज्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी गोरे घोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुर्वे यांसारख्या शत्रूचा बंदोबस्त केला अरे मोठ्या चतुराईनं अफजल खानाचा वध केला आणि बिजापूरकरांना चांगला धडा शिकवला अरे शाहिस्ते खानाची बोट छाटली तर औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आपली मुक्तता करून घेतली 350 वर्षाच्या काळ्या कुट्ट कालखंडात जवळजवळ उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेला होता त्याच्या जागी कुतुबशाही आदिलशाही निजामशाही आदी धर्मांतर राजवटी स्थापन होऊन त्यांच्या बलीला बलवान दिल्लीचा मुघल बादशाह यांनी आपला पाय रोवला होता अरे त्यांच्या सत्ता विस्तारापोटी मोठ्या मोठ्या लढाया होत होत्या त्याच्यामध्ये आमची सामान्य जनता भरडली जात होती अरे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत होती कुणाची कूस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते अरे घराघरातून ऐकणारे आक्रोश किंचाळा होदगे ऐकून झोपड्या थोरल्या मिणमिणत्या पत्न्या तरतरत होत्या आणि शेवटी फडफड करून विझत होत्या अशाच काळात एक तेजपुंज ज्योती एक तडकता ताऱ्या मन्ना भूतरला उतरली तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आला अरे यात जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती अरे यात जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती अरे यात जिजाऊ ज्यांनी घडवले राजे शिव छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय ज्या शिवरायांनी बाजी मुरारबाजी तान्हाजी अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले अरे तरण्या बांडखोरींनी वैधव्य पत्करले या राज्यावर खरा अधिकार जनतेचा आहे म्हणून कवी भूषण असे म्हणतात उच्चतम अंशवर गंधजानी कंसवर हो मुलीच्छ मंचवर जे शिवराज हे आज्ञा होते माझे जाऊचे होते माझे जाऊचे शपथ घेतली स्वराज्याचे जन कल्याणाचे शिकवण जगत गुरु तुको वाचे माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली या फळाला कशी आली या फळाला बापाचा 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 बापा आणि शुभा जन्मला बापाचा बापा हा शुभा जन्मला बापाचा बापा शुभा जन्मला शिवाजी महाराज की शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की शिवराय म्हणजे आमचा मान आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि तो बाळगायचा आहे आणि त्याच्यासाठी आता शिवरायांचे विचार कुठेतरी अंमलात आणावे लागतील पण दादांनो आपण शिवजयंती साजरी करतो कशी करतो 40-50 हजाराचा डीजे लावतो त्याच्या पुढे रात्रभर आडव्या तुड्या उड्या मारतो अशी आपण शिवजयंती साजरी करतो पण शिवजयंती साजरी करायची असेल तर कुठेतरी माझ्या राजांचे विचार आचरणात आणावे लागतील जेणेकरून
आपल्या देशांबद्दल, धर्मांबद्दल, संतांबद्दल, देवांबद्दल कुणी आपल्या समोर वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत नाही केली पाहिजे. त्याच्यासाठी आता एकच करायचं. काय? चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. आला ला ला आला गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला ला गड्यानो भगवा वादळ. भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला, देवा म्हणजे जानमाला, भगवा म्हणजे जानमाला, भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला. म्हणजे जानमाला, भगवा म्हणजे जानमाला. देऊनी भगवा जीवनामुचा, देऊनी भगवा जीवनामुचा, धन्यता झाला, धन्यता झाला. ला 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 गड्यानो भगवा वादळ, ला 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 गड्यानो भगवा वादळ, आला ला ला गड्यानो भगवा वादळ, आला ला ला गड्यानो भगवा वादळ. भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे मान आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे आणि तो बाळगायचा आहे. आणि माझ्या मुलीचा एक विचार आहे, तुम्हाला पटेल की नाही पटेल मला माहित नाही, पण हे भगवा वादळ जर वेळीच आलं नसतं तर आतापर्यंत आपल्याला बनाएंगे मंदिरच म्हणावं लागलं असतं. पण आता मेरे भारत का बच्चा बच्चा, हर घर में अब एक ही नाम, क्या बात है. जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय राम रोए, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय राम रोए. जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा. आणि हे सगळं घडून येते ते म्हणजे भगव्या वादळामुळे. आणि भगवा वादळ जर कुणामुळे आला असेल तर केवळ माझ्या छत्रपती शिवरायांमुळे. हे मी का सांगितलं तुम्हाला? आपण फक्त बोलतोय, आपल्याला आवडते. पुरुष मंडळाला शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारणं पुरुष मंडळाला आवडते. महिलांची आवड सांगितली, लहान बाळांची आवड सांगितली, शहाण्या माणसांची आवड सांगितली. आता संतांना काय आवडतं? माझ्या संतांची आवड आहे का? माझ्या जीवीची आवड पंढरपुरा नेहिना गुढी रे, पांडुरंगी मान रंगले माझ्या जीवीची आवडी ही संतांची आवड. पण माझ्या देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याच्या नावाचा रात्रंदिवस उच्चार करणं ही देवाला आवडतं. त्याचं नाव घ्या, कल्याण होतं आपलं. त्याच्या नावातच आपलं कल्याण आहे. आमचे संत सांगतात की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येतच नाही, मग ते मुख नाही तर ते काय आहे? जीवान वेकाळ सर्प
नाव येतच नाही मग ते मूक नाही तर ते काय आहे सर्पाचं बीळ आहे. आणि एके ठिकाणी संत गुरु नानक सांगतात की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येतच नाही मग त्याची अवस्था कशी आहे. पंच पंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना जैसे तरवर फल फूल बिनाई वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले मेरे वना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले. की ज्या व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही मग त्याची अवस्था कशी आहे. पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे. दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे. एखादी वेश्या ज्या वेश्येला आपल्या पुत्राचा पिता कोण आहे हे सांगता येत नाही अशी त्याची दशा आहे. याच्या पुढे आहे का पाणी आटलेल्या विहिरीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे. दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे. दीप नसलेल्या मंदिराप्रमाणे त्या व्यक्तीची दशा आहे. म्हणून भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे. आणि जो भगवंताचं नाव घेतो त्याचा किती महिमा आहे. ऐसे वित्त परंपरा नये नामधारका बरोबरा. एका मिनिटामध्ये तुम्हाला नामधारकाचा महिमा मी सांगून जाईन. बघा फक्त लक्षपूर्वक ऐका. गावाकडचे 1000 ब्राह्मण जेवल्याच्या नंतर पुण्यक्षत्रीचा एक ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं. मग असे पुण्यक्षत्रीचे 1000 ब्राह्मण जेवल्याच्या नंतर एक संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळतं. अशा 1000 संन्यासी जेवल्याच्या नंतर एक वेदी जेवल्याचं पुण्य मिळतं. आता वेदी कुणाला म्हणायचं त्रिवेदी चतुर्वेदी आपण ज्याला म्हणतो ते. मग अशा 1000 वेदी जेवल्याच्या नंतर एक ब्रह्मवेत्ता जेवल्याचं पुण्य मिळतं. आता ब्रह्मवेत्ते 4 युगामध्ये 4 ब्रह्मवेत्ते होऊन गेले. मग अशा 1000 ब्रह्मवेत्ते जेवल्याच्या नंतर एक पंडित जेवल्याचं पुण्य मिळतं. आता पंडित कुणाला म्हणायचं पुरुष मंडळ ज्याचे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहेत त्याला काय म्हणायचं पंडित म्हणायचं. मग अशा 1000 पंडित जेवल्याच्या नंतर एक परमहंस जेवल्याचं पुण्य मिळतं. आणि असे 1000 परमहंस जेवल्याच्या नंतर एक नामधारकाचं पुण्य मिळतं. किती फक्त एक नामधारक म्हणजे किती महत्व आहे नामाला. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि जो भगवंताचं नाव घेतो ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे तो भक्त देवाला आवडतो. अभंगाचं द्वितीय चरण. तुळशी माळ गळा गोपीचा टिळा 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 तुळशी माळ गळा गोपीचा तुळशी माळ गळा गोपीचा
गोपी चंदन टिळा हृदयी कणवळा वैष्णवांच्या. ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आहे, तो भक्त देखील देवाला आवडतो. आणि जो आषाढी कार्तिकीची पंढरपूरची नित्य नेमाने वारी करतो, तो भक्त देखील देवाला आवडतो. याच्या पुढे ऐका, जो भक्त आषाढी कार्तिकीची वारी करतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्याविषयी तळमळ आहे, ज्याच्या भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, तो भक्त देवाला आवडतो. अभंगाचे शेवटचे चरण. एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जनार्दने ऐसा जाता नेम, एका जना